काय आव्हान कराल तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला, कारण की दोन्हीकडनं आंदोलन होत आहे? महाविकास आघाडीचे नेते आज आंदोलन करून महाराष्ट्राला कन्फ्यूज करता आहे। जेव्हा कन्व्हेन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे। सिंदूरच्या प्रकरणामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींनी माफी मागितली। ज्या दिवशी पंतप्रधान मुंबईत आले त्या दिवशी काँग्रेसचा स्टँड होता की तुम्ही माफी मागा। छत्रपती शिवरायांच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या नतमस्तक होऊन मोदीजींनी माफी मागितली। छत्रपती शिवरायाला मानणाऱ्या वर्गाची माफी मागितली। छत्रपती शिवरायांना त्या प्रकरणामुळे ज्यांना हृदयातून दुःख झालं सर्वांची माफी मागितली। पण महाविकास आघाडी आता राजकारण करत आहे। मी पहिला प्रश्न विचारला महाविकास आघाडीच्या नेत्यांना की डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजाला दरोडेखोर म्हटलं, राहुल गांधी नाना पटोले उत्तर देतील? पंडित जवाहरलाल नेहरूंचा त्या ठिकाणी निषेध करतील? कमलनाथनी तर छिंदवाड्यामध्ये मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायाचा पुतळा तोडून टाकला JCB लावून। संजय राऊत तर म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना संजय राऊत म्हटले ते वंशजाचा पुरावे द्या। जितेंद्र आव्हाड म्हटले की अफजल खान शाहिस्तेखान नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख काय आहे? मला सांगा, इतके नतदष्ट नालायक यांनी पहिले उत्तर दिलं पाहिजे महाराष्ट्राला। तर सर्वांनी बोध घेतला, आम्ही सरकारने बोध घेतला, पंतप्रधान मोदींनी माफी मागितली, यापेक्षा काय करणार आहे? आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असे बोलले की पुतळ्यांचं उद्घाटन होण्याआधीच त्या पुतळ्याचा काही अवशेष गळून पडलेले होते, तरी पंतप्रधानांसाठी उद्घाटन करण्यात आलं। खोटारडा आहे। वडेट्टीवार खोटं बोलतायत, नाना पटोले खोटं बोलतायत। कधी असं होत नाही। पंतप्रधान मोदी कधी बिना त्या ठिकाणी कुठलाही त्याची रिपोर्ट आल्याशिवाय करत नाही। शेवटी ही दुर्घटना झाली आहे, पण तुम्ही तर केली आहे। कमलनाथनी तर JCB लावून पुतळा पाडला छिंदवाड्यामध्ये। मुख्यमंत्री असताना ही दुर्घटना आहे ते तुम्ही केली आहे, तरी त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी दिशाभूल करताय। मला वाटतं आम्ही जशा तसं उत्तर देऊ। महाराष्ट्रात कुठेतरी मतांच्या राजकारणासाठी आता हे अशा प्रकारे आंदोलन सुरू झाले। 100% यांना फक्त काहीतरी मताच्या राजकारणाकरता इश्यू पाहिजेत, मताच्या राजकारणाकरता काहीतरी मुद्दे पाहिजे। छत्रपती शिवरायाचा मुद्दा घेतील, त्यानंतर बदलापूरचा मुद्दा घेतील, काही ना काही मुद्दे घेतील आणि नालायकपणा करतील। पंतप्रधानांनी माफी मागितल्यानंतरही जर रस्त्यावर उतरत असेल तर काय वाटतं तुम्हाला, महाराष्ट्राची जनता या सगळ्या गोष्टीला बघत आहे? महाराष्ट्राची जनता ही शून्य आहे। या नालायक लोकांसोबत ते काही लागणार नाही। महाराष्ट्राची जनता उलटं महायुती सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे। महाराष्ट्राच्या जनतेला डबल इंजिन सरकार पाहिजे आहे। केंद्रातलं मोदीचं सरकार 2029 पर्यंत आहे। मोदी सरकारच्या 5 वर्ष आणि हे सरकार महायुतीचं हे महाराष्ट्र पुढे नेणार आहे। तुम्ही प्रत्युत्तर आंदोलन म्हणून जे उभारलं किंवा राज्यात आज होत करतोय, खेटर मारा। बघू शकतो की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहे, नागपूरच्या शिवाजी पुतळा चौकामध्ये ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले। आज भाजपकडनं देखील काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं जात आहे। राज्यभरातल्या प्रमुख शहरांमध्ये भाजपकडनं देखील आंदोलन केलं जात आहे आणि नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मोठ्या संख्येने युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहिले आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।